नमस्कार मैत्रिणी. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या लगन सराईची धावपळ चालू आहे. पण ह्या लगन सराईमध्ये जर विघ्नच येणार नसेल तर मजा काय. तर हे विघ्न आणण्यासाठी कोण आहे माहिती ना, रम्या. तर आता पारची उष्टी हळद रम्याला कशी लागणार हे आज आपल्याला बघायचं आहे. तर होतं असं की आता हळदीचा समारंभ चालू असता, सर्वजण हळदी लावण्यामध्ये मग्न असतात. तेवढ्यात आता वसुधा म्हणते, चला चला उरका लवकर आणि नवऱ्या मुलीची उष्टी नवरदेवाची उष्टी हळद ही नवरी मुलीला लावली पाहिजे. तर तिथे एक जण असतं, तिथे दोन्ही जे बाऊल आहे ते हळदीचे घेते. रम्या लगेच मध्ये पाय घालते आणि त्या बाईला पाडण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे दोन्ही हळद एकत्र होतील. आता इथे तर संधी साधू वसुधाला लगेच बोलायला चान्स मिळतो. ती म्हणते, अरे बापरे, एवढा मोठा अपशकुन. आता या नवऱ्या मुलींना लावायची हळद जीवा आणि पारची दोन्हीही एकत्र झाल्या, आता काय करायचं. तर ते रम्याला खूप आनंद झालेला असतो. रम्याला वाटत असतं की पारची उष्टी हळद ही काव्याला लागूच नाही, तर ती हळद मला लागावी. आता सर्वजण चकित होता की आता करायचं काय. तर तेवढ्यात आता नंदिनी उठून उभी राहते, म्हणते, नवऱ्या मुलीला हळद नक्कीच लागणार. जीवा आणि पारची हळद एक मिक्स झाली आहे ना, पण ते दोघं भाऊ आहेत आणि आम्ही दोघी सख्या बहिणी आहे. मग मिक्स झालेली हळद आम्हा दोघींना लागली तर काहीच हरकत नाही, हा कोणताही अपशकुन नाही आहे. हे ऐकल्यावरती रम्याला खूप राग येतो आणि वसुधाला सुद्धा वाटतं की बाबा मी काहीतरी सांगत होते पण ह्या नंदिनीने ऐकलं नाही. मालिनी म्हणते, नंदिनी बरोबर बोलत आहे, कोणताही अपशकुन झालेला नाही आहे, चला हळद लावून घेऊया. आणि सर्वजण पुन्हा हळदी समारंभामध्ये व्यस्त होतात. तर इकडे आता रम्या स्वतःलाच त्रास करून घेत असते. वसुधा तिथे येते आणि म्हणते, आता काय फायदा आहे, तुझा प्लॅन तर फ्लॉप झाला ना. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते की पारची हळद मलाच लागल, माळाच लागल, काय झालं, पारची हळद लागली सुद्धा काव्याला. रम्या म्हणते, आई थोडासा धीर धर, मी असा काही बाण सोडणार आहे ना, तो बाण सोडल्यानंतर सर्वजण नसते बघत राहतील. पुढील एपिसोडमध्ये काय होणार